नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा। इतर कोणालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, आरक्षण बचाव मोर्चातून आदिवासी समाज बांधवांची मागणी। यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण द्यावं या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा। लातूरमध्ये बंजारा समाजाकडून मोर्चाचं आयोजन। मोर्चा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासह कर्नाटक सीमावर्ती भागातून बंजारा समाज दाखल। गोंदियात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव मोर्चा सहभागी। बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींतून आरक्षण न देण्याची मागणी। आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी समाजाचा भंडाऱ्यात विशाल आक्रोश मोर्चा। बंजारा समाजाला 3% आरक्षण असूनही आदिवासी समाजात घुसखोरी सुरू असल्याचा आरोप। जालन्याच्या भोकरदन शहरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मोर्चाचं आयोजन। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई कळंब महामार्गावर शेकापचा रास्ता रोको। ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हेक्टरी द्या, शेकापची मागणी। नाशिकच्या वणीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांनी नाशिक सापुतारा मार्ग जो आहे तो रोखला तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। नांदेडच्या मुखेड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। विनाअट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मंगेश साबळेंच्या उपोषणस्थळी शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांची भेट। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळेंकडून उपोषण। गडचिरोलीतील सिरोंचा आणि कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसाचा भात आणि कापसाच्या पिकाला फायदा होणार असल्यानं शेतकरी सुखावला। पुण्याच्या विरगाव खोऱ्यातील शेती गोगलगाईंच्या उपद्रवाने संकटात। हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांची नासाडी होत असल्यानं शेतकरी हैराण। बीडच्या परळीमध्ये काढून ठेवलेले सोयाबीन पुन्हा पावसाने भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। दिवाळीपूर्वी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात बागांमध्ये सर्वत्र गळालेल्या फळांचा सडा। पीक हातातून गेल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात। बीडच्या आष्टीमध्ये पूर ओसरून 8 दिवस उलटले, मात्र परिस्थिती जैसे थे। गावची परिस्थिती पाहून सरपंच अशोक औटेंना अश्रू अनावर। जेवढी क्षेत्र जमीन खरडून गेली तेवढी मदत करा, अन्यथा आम्ही सर्व गोष्टींवर बहिष्कार टाकू, सरपंचांचा आक्रोश। पुण्याच्या भोरमधील ग्रामीण भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीन काढणीला सुरुवात। शेतकऱ्यांसाठी सोयाबीन कापणी करून ते भरडण्याची लगबग, तर अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती। परळीत खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी देविदास शिंदेंची आत्महत्या। 10,000 रुपयांचे 5 लाख रुपये दे, नाहीतर शेती नावावर कर, असा सावकाराने तगादा लावल्याने आत्महत्या। संभाजीनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पिंपळगावमध्ये जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं। माजलगावकडे जाणाऱ्या रोडची वाहतूकही बंद। परभणी शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही पावसात भिजलं। सोलापुरात रेल्वे भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचल्यानं 20 दिवसांपासून पोफळज शेटफळ रस्ता बंद। रस्ता लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या विंचूरमध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ गाव बंद। प्राणघातक हल्ल्याचा व्यापाऱ्याकडून तीव्र निषेध। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। बुलढाण्याच्या बावनवीरमधील विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक। 34 जणांविरोधात गुन्हा दाखल। 12 जणांना अटक। गावात तणावपूर्ण शांतता। नाशिकच्या मालेगाव रावळगाव साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई। रावळगाव ग्रामपंचायतीकडून साखर कारखाना सील। कारखान्याकडे ग्रामपंचायतीची 2 कोटींची थकबाकी। वारंवार नोटीस देऊनही पूर्तता न केल्याने जप्तीची कारवाई। मराठवाडा आणि उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांसाठी कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्याकडून 10 लाखांची मदत। त्यांनी ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये जमा केली। रत्नागिरीच्या गणपतीपुळे देवस्थान समितीकडून नुकसानग्रस्त जिल्ह्यांना मदतीचा हात। ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला 21 लाखांची मदत। जळगावच्या भुसावळमध्ये दीपनगर राखीची वाहतूक करणाऱ्या 23 टँकरवर आरटीओची कारवाई। आरटीओ विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ। नागपुरातील मानकापूर पोलिसांकडून वाहन चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक। आरोपीकडून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त।
नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज नाक्यावर मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. कल्याण शहरामध्ये जमिनीच्या वादातून राडा. सख्या काका पुतण्याच्या कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेक. काकाकडून पुतण्यावर लोखंडी हत्याराने वार, तर तिघे किरकोळ जखमी, एक जण गंभीर जखमी. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाक्यावर राडा. शशी पाटील नावाच्या व्यक्तीकडून टोलनाक्याची तोडफोड करत खंडणीची मागणी. आरोपींना विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये टवाळखोरांचा सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत दहशतीचा प्रयत्न. गुन्हेगारीचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणत रील व्हायरल. टवाळखोरांकडून नाशिक पोलिसांना आव्हान. पुण्यात पोलिसावर कोयत्याने वार. बाईकवरून जाणाऱ्या दोघांकडून कोयत्याने वार. बाईकला कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडल्याची माहिती. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील दहिवदमध्ये पेट्रोल पंपावर राडा. पिस्तूलचा धाक दाखवत 4 दरोडेखोर 22,000ची रोकड घेऊन पसार. पोलीस निरीक्षकाकडून घटनास्थळाची पाहणी करत पुढील कारवाई सुरू. कल्याणमध्ये अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत सोनसाखळी चोराला फिल्मी स्टाईलने अटक. चोराला पकडतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोल्हापूर सांगली रोडवर कोंडीगिरी फाट्याजवळ भीषण अपघात. भरधाव कारची दुचाकीवर येणाऱ्या दोघांना धडक. अपघातात 2 परप्रांतीय कामगारांचा जागीच मृत्यू. गोंदियाच्या पुराणामध्ये शेततळ्यामध्ये बुडून 3 तरुणांचा मृत्यू. पोहायला गेलेले असताना तिघांचा मृत्यू. घटनेने परिसरात हळहळ. नवी मुंबईच्या वाशीतील पामबीच रोडवर पेपरफ्राय.कॉमच्या शोरूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र शोरूममधील लाखोंचं साहित्य जळून खाक. चंद्रपुरात 528 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला अटक. चंद्रपूर पोलिसांची कारवाई. सराफा व्यवसायात तोटा झाल्याने मित्रांना सोबत घेत गरीबरथ एक्सप्रेसमध्ये लूट झाल्याचा बनाव. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई. सराफा व्यापारासह 4 अटक. मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. शिरसाटांनी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत घेतला जेवणाचा आनंद. अंबरनाथमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा विविध विकास प्रकल्प कामांचा दौरा. काशी उज्जैन प्रमाणे आता अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा कॉरिडॉर होणार. तुळजापुरात अश्विन पौर्णिमेच्या